ओके. हॅलो एव्हरीवन. आज आपण ॲज पर आवर कोर्स डिस्क्रिप्शन 12 सब्जेक्ट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि प्रत्येक सब्जेक्ट्सला आपल्याला इथे 1 आवर द्यायचा आहे. हा जास्तही लागू शकतो, कंपल्सरी नाही आहे. तर सर्वात महत्त्वाचं आत्ता सध्या हे आहे की कुठल्याही प्रकारे आपल्याला एक विषय घ्यायचा आहे आणि तो कंप्लीट कसा करायचा हे आपल्याला जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. ते म्हणजे कसं? तर आता आज आपण सिव्हिल प्रोसिजर कोड घेतलाय. क्लिअर? दिस इज द CPC, सिव्हिल प्रोसिजर कोड फॉर दी मेन्स एक्झामिनेशन. ठीक आहे की नाही? मेन्स एक्झामिनेशन. आपल्याला मेन्स एक्झामिनेशनसाठी सिव्हिल प्रोसिजर कोड इथे आज कम्प्लीट करायचा आहे. तर सर्वात आधी आपल्याला बघायचं असतं की मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी, ज्या टेस्ट सिरीज बॅचमधले विद्यार्थी आहेत किंवा मेन्स फुल कोर्समधले जेही विद्यार्थी आहेत त्यांना ऑलरेडी मी इन्स्ट्रक्शन दिले आहे की सगळ्यात आधी गो थ्रू द क्वेश्चन्स पेपर. तुम्हाला 2008 पासूनचे क्वेश्चन्स पेपर काढायचे आहे आणि त्यामध्ये जेवढेही CPC मध्ये या सब्जेक्टमधून जेवढेही तुमचे क्वेश्चन्स आलेले आहेत त्या क्वेश्चनवर तुम्हाला आधी एकदा रीडिंग करून घ्यायचं आहे की एक्झॅक्टली CPC मधनं प्रश्न कसे येतात. त्यामधून मग लॉंग क्वेश्चन्स कुठल्या प्रोव्हिजनवर विचारले जातात आणि शॉर्ट क्वेश्चन्स कुठल्या प्रोव्हिजन्सवर विचारले जातात. डिफरेन्शिएट बिटवीन वगैरे सिव्हिलमध्ये काही नसतं. आता हा एक पहिला टप्पा किंवा पहिली स्टेज आपण म्हणू शकतो. दुसरी स्टेज आहे, आता इथे तुम्हाला कळणार आहे की येस आपल्याला कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स आणि कुठल्या प्रोव्हिजन्स मधून क्वेश्चन्स येतात. दुसरा तुमचा डाऊट्स असतो की नेमका अभ्यास CPC मधनं काय करायचा, कारण सिव्हिल प्रोसिजर कोड हा खूप जास्त मोठा सब्जेक्ट आहे, वास्ट सब्जेक्ट आहे. त्यामध्ये आपल्याला आज बघायचे लिस्ट ऑफ दी क्वेश्चन्स और लिस्ट ऑफ द प्रोव्हिजन्स. ओके, which is the questions of the mains examination for the judiciary, that is Maharashtra judiciary. Now the second one is ki how to connect the answer with the definitions, with the provisions, with the sections and with the rules and order. म्हणजेच आपल्याला इकडचे सेक्शन्स आणि रूल्समध्ये याला डिवाइड कसं करायचं आहे आणि त्याला डिवाइड करून आपल्याला पुढे त्याचा अभ्यास कसा करायचा आहे. सो दिस इज युअर मेन्स एक्झामिनेशन सिव्हिल प्रोसिजर कोड, आपण असं जाऊ शकतो. तर सर्वात आधी आज आपल्याला इथे बघायचं आहे की कंटेंट्स मधनं आपल्याला इथे सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं, सिव्हिल प्रोसिजर कोड बेअर ॲक्ट घ्यायचा आहे. सिव्हिल प्रोसिजर कोड्समध्ये काय इम्पॉर्टंट आहे किंवा कुठल्या प्रकारे आपल्याला इथे समोर जायचं आहे आणि मेन्स एक्झामिनेशनसाठी आपल्याला इथे काय महत्त्वाचं आहे आज तुम्ही नोट डाऊन करू शकता. सर्वात आधी डेफिनेशनमध्ये काही डेफिनेशन्स अशा आहेत की त्या आपल्याला अत्यंत गरजेचं आहे पूर्ण पाठांतरण त्याचं असणं. ठीक आहे? लाईव्ह जेव्हा तुम्ही जॉईन करता तेव्हा तुम्हाला मी पण दिसते. हा रेकॉर्डेड व्हिडिओज असतात लाईव्हचे, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला PDF मी शो करते. ठीक आहे? त्यानंतर सबऑर्डिनेट्स कोड्स वगैरेवर सिव्हिल प्रोसिजर्समध्ये तेवढे प्रश्न येत नाही, त्यामुळे आपण याला यू कॅन स्किप इट. नाव कम टू द ज्युरिस्डिक्शन. ज्युरिस्डिक्शनमध्येही आपल्याला पिकिनरी ज्युरिस्डिक्शन इथे फक्त डिफाईन केलं आहे किंवा दिलेलं आहे, बट एक्झॅक्टली आपल्याला ज्युरिस्डिक्शन 15-16 पासून समोर करायचं असतं. सो आता त्यानंतर सेक्शन 9 वर थोडासा सबस्टॅन्टिव्ह क्वेश्चन्स किंवा लाईक थेरिटिकल क्वेश्चन्स बनू शकतो. याचं जे मटेरियल आहे तुम्हाला बिलकुलही बेअर ॲक्ट्समध्ये मिळणार नाही किंवा याच्या ज्या नोट्स आहेत ते तुम्हाला कुठल्या तरी क्लासेसमधून इंटरनेटवरून कलेक्ट करणं गरजेचं असतं. क्लिअर? तर कोर्ट टू ट्राय ऑल सिव्हिल सूट्स अनलेस बार्ड. मग मॅम याच्यामध्ये मला भरपूर प्रश्न विचारले जातात की असे छोटे छोटे जेव्हा पॉईंटवर क्वेश्चन्स येतात त्यामध्ये कोर्ट टू ट्राय म्हणजे ह्या कोर्टाचा अर्थ टू ट्राय दिस द कोर्ट इज कम्पेटंट टू ट्राय, वेदर द कोर्ट इज कम्पेटंट टू ट्राय ऑल सिव्हिल सूट्स, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे सिव्हिल सूट्स असतील आणि ऑल सिव्हिल सूट्स याचा अर्थ काय होतो. अनलेस बार्ड मध्ये एक्सप्रेस बार्ड आहे, इम्प्लाइड बार्ड आहे. ह्या सगळ्या गोष्टी वर्ड टू वर्ड आपल्याला कंटेंट्स याचे एक्सप्लेन करावे लागतात. हा क्वेश्चन लॉंगमध्ये पण येऊ शकतो, शॉर्टमध्ये पण येऊ शकतो. शॉर्टमध्ये याची थोडीशी कमी चान्सेस आहे, बट लॉंग आन्सर रायटिंग तुम्हाला या क्वेश्चनचं येऊ शकतात. याचं मटेरियल तुम्हाला कलेक्ट करावे लागणार आहे बिकॉज याचं मटेरियल कुठे तुम्हाला बेअर ॲक्ट्समध्ये मिळणार नाही. ओके, यू कॅन गुगल इट और तुमच्याकडे कोणी क्लासेसचे नोट्स असेल तर तिथनंही तुम्ही घेऊ शकता. सेकंड थिंग आहे की हा मी आत्ता इथे तुम्हाला जो व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय हा आपण बॅच एक 21 फर्स्ट डेजची जी बॅच आहे आपली
या 21st डेच्या बॅचमध्ये म्हणजे आजपासून आपण इथे 21st डे पुढे बॅच घेणार आहोत आणि या बॅचमध्ये आपण इवन प्रत्येक सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू आणि प्रत्येक जजमेंट रायटिंग, एसे रायटिंग ह्या सगळ्या गोष्टी इथे बघणार आहोत. स्ट्रॅटेजी सुद्धा बघणार आहोत, आन्सर रायटिंग सुद्धा बघणार आहोत. ओके, सो हा क्लासेसचा व्हिडिओ मी आज तुम्हाला इथे देते आहे जनरली. नाउ कम टू द स्टे ऑफ सूट रेजडिकेटा. यामध्ये शॉर्ट नोट्स पण येऊ शकतात, लॉंग नोट्स पण येऊ शकतात. तर याचंही मटेरियल तुम्हाला डेफिनेशन्स, एक्सप्लेनेशन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर इथे मिळून जाणारच आहे. ओके, त्यानंतर बार टू फर्दर सूट येऊ शकतं मेन्स एक्झामिनेशनला डेफिनेटली शॉर्ट नोट्समध्ये. वेन फॉरेन जजमेंट मे नॉट कन्क्लुझिव्ह, डेफिनेटली एक्सेप्शन्स विथ तुम्हाला येऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला याची तयारी ठेवणं गरजेची असते. प्रिझम्पशन आज टू द फॉरेन जजमेंट, हे दोन्ही आपल्याला सेक्शन्स जर कुठल्याही प्रकारे सपोज तुम्हाला फॉरेन जजमेंट्सवर इथे प्रश्न विचारण्यात आले असेल तर डेफिनेटली तुम्हाला दोन्ही सेक्शन्स लिहिणं गरजेचे असतात. त्यानंतर प्लेस ऑफ स्विंग. आता इथून पुढे कंबाईनली पण तुमचे येऊ शकतात क्वेश्चन्स. लाईक तुम्हाला मी थोडंसं हिंट देते. ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट अँड रेजुडिकेटा या पार्टमधनं किंवा यावर तुम्हाला असा काही लॉंग क्वेश्चन येणार नाही. यामध्ये तुम्हाला सेक्शन्स मधूनच क्वेश्चन्स येणार आणि या पूर्ण पार्टला 9 ते 14 कुठल्याही प्रकारची ऑर्डर तुम्हाला कनेक्ट करायची गरज पडत नाही. पुढे येऊया आपण, दॅट इज प्लेस ऑफ स्विंग. प्लेस ऑफ स्विंग, ओके, व्हॉट आर दी प्लेस ऑफ स्विंग किंवा ज्युरिस्डिक्शन, यामध्ये आपण ह्या सगळ्या लॉंग क्वेश्चन्सला हा पूर्ण प्रोव्हिजनच विचारला जाऊ शकतो कदाचित, ठीक आहे की नाही. किंवा मग तुम्हाला ज्युरिस्डिक्शन असा क्वेश्चन येऊ शकतो, तर तेव्हा तुम्हाला 15 ते 25 याची तयारी ठेवायची आहे. हे पूर्ण सेक्शन्स पार्ट असले पाहिजे. जेव्हाही आपण सुरुवातीला मेन्स एक्झामिनेशनच्या रायटिंग प्रॅक्टिस करतो आहे तेव्हा तुम्हाला सेक्शनपासून सुरुवात करायची आहे. तुम्हाला मधातले सेक्शन नाही आठवत असेल तर इट्स ओके, बट ज्युरिस्डिक्शन्स किंवा प्लेस ऑफ स्विंग बद्दल कुठून कुठपर्यंत प्रोव्हिजन्स आहे हे तुम्हाला 15 ते 25 कळलं पाहिजे. बट इथे 15 ते 25 मध्ये बेसिकली तुम्हाला ज्युरिस्डिक्शन जे आहे ते इथे 21 पर्यंतच दिलेलं आहे. म्हणजे ज्युरिस्डिक्शन बद्दल जर बोलायचं असेल तर 15 ते 21 ए पर्यंत तुमचं ज्युरिस्डिक्शनचा क्वेश्चन किंवा आन्सर कव्हर होऊ शकतं, होतच डेफिनेटली. तर मग तुम्ही 15 ते 21 पर्यंत तुम्हाला ज्युरिस्डिक्शनचा आन्सर कव्हर करायचा आहे. सो कोर्ट इन विच सूट्स टू बी इन्स्टिट्यूटेड, ओके. सो कोर्ट इन विच सूट्स टू बी इन्स्टिट्यूटेड, ओके. ओके, सो कोर्ट इन विच सूट्स टू बी इन्स्टिट्यूटेड. त्यानंतर सूट्स टू बी इन्स्टिट्यूटेड वेअर सब्जेक्ट मॅटर सिच्युएट. आता याला थोडेसे शॉर्ट ट्रिक्स आहेत. प्रत्येक प्रोव्हिजन्स बद्दल मी ट्रिक्स नाही सांगू शकत, बट 15 जो आहे तो सूट इन्स्टिट्यूशन बद्दल सांगतोय, ठीक आहे की नाही. त्यानंतर वेअर सब्जेक्ट मॅटर 16 जो आहे तो तुम्हाला सब्जेक्ट मॅटर बद्दल सांगतोय. असे शॉर्ट्स बट स्वीट आणि तुम्हाला इथे असे लक्षात ठेवायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला सेक्शन्स लक्षात राहण्यास मदत होईल. त्यानंतर सूट ऑफ इमोबल प्रॉपर्टी बद्दल 17 बोलतो आहे, विच इज इन अ डिफरंट कोड. म्हणजे आता तुम्हाला शॉर्टली इतकं तर लक्षात राहणार आहे लिहिताना की यस काय आहे 17 सेक्शन. त्यानंतर तुम्ही प्लेस ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ सूट वेअर लोकल लिमिट्स ऑफ ज्युरिस्डिक्शन अनसर्टन. 18 हा अनसर्टनिटी ऑफ द ज्युरिस्डिक्शन बद्दल बोलतोय. त्यानंतर 19 जो आहे हा कंपन्सेशन बद्दल बोलतोय, विच इज रॉंग टू द पर्सन्स अँड मुव्हेबल्स. ओके, आता याचे जे एक्सप्लेनेशन्स आहेत किंवा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसेल तर ते तुम्हाला करावे लागतील. याला बेसिकली आपण सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणे असं म्हणतो. कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्ही हेडिंग तर लिहू शकाल, पण मध्ये काय मटेरियल लिहायचं तुम्हाला कळणार नाही. अदर सूट्स टू बी इन्स्टिट्यूटेड वेअर द डिफेंडंट्स रिसाइड्स कॉज ऑफ ॲक्शन. 20 जो आहे तुमचा कॉज ऑफ ॲक्शन्स अँड डिफेंडंट रेसिडेंट्स विच इज रिलेटिंग टू द अदर सूट अदर दॅन द मुवेबल्स अँड पर्सन्स अँड अनसर्टन अँड डिफरंट कोर्ट्स सब्जेक्ट मॅटर याच्या व्यतिरिक्त डील करतात. त्यानंतर जर तुम्हाला 21 मध्ये यायचं असेल, सेक्शन 21 मध्ये ऑब्जेक्शन टू द ज्युरिस्डिक्शन आहे की ऑब्जेक्शन कधी घ्यायला पाहिजे, विच इज बिफोर द सेटलमेंट्स ऑफ द इश्यूज अँड ऑल दॅट. त्यानंतर बार ऑन अ सूट टू सेट असाइड डिक्री ऑन ऑब्जेक्शन्स ॲज टू द प्लेस ऑफ स्विंग, हे सुद्धा तुम्हाला सेक्शन लक्षात ठेवायचं. इथे जे आहे ते तुमचं ज्युरिस्डिक्शनचं प्रॉपरली सेक्शन संपत आहे आणि हे तुमचं जे आन्सर आहे कम्प्लीट आन्सर आहे. त्यामुळे इथे तुम्ही इतकं जर ज्युरिस्डिक्शन बद्दल लिहू शकलात तर खूप चांगल्या प्रकारे आन्सर तुम्हाला लिहिता येईल. बाकी मध्ये काही एक्स्ट्रा टाकायचं का किंवा केस लॉस टाकायचं काय, डेफिनेटली तुम्ही ज्युरिस्डिक्शन्स म्हणजे काय, याचं किती प्रकारचे ज्युरिस्डिक्शन्स असतात त्याचा इंट्रो देऊ शकता. त्यानंतर तुम्ही सेक्शन्स पूर्ण मांडू शकतात सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये. आन्सर रायटिंगच्या कोर्स जो आन्सर रायटिंगचा जे लेक्चर होणार आहे नंतर, या 12 आपले जे पूर्ण ॲक्ट्स आहेत
जे की JMFC मेन्स एक्झामिनेशनला आहे. यानंतर आपण पुढे जाणार आहोत, दॅट इज आन्सर रायटिंगकडे. किंवा मी आन्सर रायटिंगचे ऑलरेडी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज कोर्समध्ये उपलब्ध ऑलरेडी करून दिलेले आहे. ज्यांना ही 21 दिवस हा पूर्ण कोर्स करायचा नाही, एकदम 2च दिवसात फक्त संडेला पूर्ण लेक्चर ऐकून घ्यायचे आहेत मॅम तुमच्या आम्हाला. आणि आम्ही संडेला पूर्ण लेक्चर ऐकून घेऊन एकदम स्ट्रॅटेजी तुमच्याकडनं क्रॅक करू. आणि आम्हाला 21 दिवस तुम्हाला 1 तास डेली द्यायचा नाही, कारण तेवढा टाइम पण नाही. तर यू कॅन वॉच ऑल द व्हिडिओज इन वन डे. There are all the recorded videos, live recorded videos of my classes available in your course, okay? Which is the 21 days JMFC course. Already तिथे उपलब्ध आहे. ज्यांना लाईव्ह करायचं ते मला लाईव्ह ही रोज 6 वाजून 15 मिनिटांनी तुम्ही डेली 21 दिवस लाईव्ह ही कनेक्ट होऊ शकता. बट सारखंच आहे, कोणतंही यामध्ये काही फरक नाही आहे, बिकॉज मीच आहे शिकवणारी आणि मी लाईव्हच शिकवती आहे आणि तेच अपडेट होतं तिकडे लेक्चर नंतर. तर यू कॅन वॉच ॲट एनी टाइम अँड किती वेळात ते तुम्ही लेक्चर बघू शकता. त्यानंतर दुसरा जो प्रोव्हिजन आहे आणि दुसरा जो क्वेश्चन तुम्हाला येण्याची शक्यता आहे, दॅट इज द सेकंड क्वेश्चन फ्रॉम दिस पार्ट, दॅट इज सेक्शन 22, सेक्शन 23, सेक्शन 24 अँड सेक्शन 25, विच इज रिलेटेड टू द ट्रान्सफर ऑफ पिटिशन्स किंवा ट्रान्सफर ऑफ अप्लिकेशन आपण याला म्हणू शकतो. So this is the provision: power to transfer a suit which may be instituted in more than one court. जर एकापेक्षा अनेक कोर्टमध्ये ऑन द सेम कॉज ऑफ ऍक्शन सूट इन्स्टिट्यूट झाला असेल, तर देन द कोर्ट हॅज पॉवर टू ट्रान्सफर द सूट फ्रॉम वन कोर्ट्स टू अनदर. सो दिस इज द ट्रान्सफर पिटिशन्स किंवा ट्रान्सफर प्रोव्हिजन्स आपण याला म्हणतो. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग प्रोव्हिजन्स. खूप छान आहे. जर डीपली तुम्ही शिकलात किंवा प्रॅक्टिकली एखादे मॅटर्स तुम्ही बघितले असेल सिव्हिलमध्ये, तर विच इज रिअली शॉर्ट बट स्वीट प्रोसिजर असं याला म्हणू शकतो. लवकरात लवकर संपणारी प्रोसिजर आणि लवकरात लवकर छोटेसे ऍप्लिकेशन्स याचे असतात. सो सिव्हिलमध्ये प्रॅक्टिस करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पुढे चालून जर तुम्ही प्रॅक्टिशनर आहात, 3 वर्ष तुम्ही MPSC फॉर्ममध्ये किंवा प्रोफाईलमध्ये टाकले आहे, तर डेफिनेटली तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर किंवा क्रिमिनल प्रोसिजरबद्दल नक्कीच विचारण्यात येणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स तुम्हाला लक्षात असणे सुद्धा गरजेचं आहे. फक्त मेन्सचा विचार करणं किंवा मेन्सबद्दलच एवढंच करणं गरजेचं आहे ऑफकोर्स. बट जर 20च्या नंतर जर इंटरव्ह्यूमध्ये मार्क्स नाही पडले, 21 नाही पडले, 19 पडले, तर मग ते अवघड होऊन जातं. त्यामुळे आत्तापासून माइंडसेट ठेवा की मी सिव्हिल प्रोसिजर कोड वाचतोय, तर त्याचे प्रोव्हिजन्स ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सुद्धा मला असणं गरजेचं आहे तेवढंच. क्लिअर? सो पॉवर टू ट्रान्सफर अ सूट विच मे बी इन्स्टिट्यूटेड इन मोर दॅन वन कोर्ट. डेफिनेटली मोर दॅन वन कोर्टमध्ये जर सूट इन्स्टिट्यूट झाल्या, तर कोणत्या कोर्टाला इथे पॉवर आहे ट्रान्सफर करण्याचा? एका कोर्टाकडनं दुसऱ्या कोर्टाकडे. आता ही खूप मोठी प्रोसिजर आहे. ठीक आहे की नाही? ती रेग्युलर क्लासमध्ये आपण शिकतो. एका एका दिवशी एक एक दीड दीड तासमध्ये आपल्याला फक्त एवढंच प्रोव्हिजन शिकावं लागतं, बिकॉज डिस्कशन्स आणि केस लॉज एक्सेट्रा आपण प्रोसिजरली जातो. टू व्हॉट कोर्ट ॲप्लिकेशन्स लाईज? मग नेमकं आपल्याला कुठे ॲप्लिकेशन्स करायचं आहे? तर 22 मध्ये पॉवरबद्दल बोललं आहे की कोणाला पॉवर आहे. त्यानंतर म्हटलं आहे की 23 मध्ये की ॲप्लिकेशन कुठे करायचं मग हे ट्रान्सफरचं. 24 मध्ये जनरल पॉवर ऑफ द ट्रान्सफर टू विथड्रॉल. जनरल पॉवर काय आहे ट्रान्सफर करण्याचे? कोर्ट, दिस इज द टिपिकली द कोर्ट स्टडी. आपण याला कोर्टाचं होमवर्क म्हणू किंवा कोर्टाचं वर्क म्हणू, असं म्हणू शकतो. किंवा ट्रान्सफर करणे हे कोर्टाचंच काम आहे. तर मग दिस इज द ड्युटी ऑफ द कोर्ट टू रीड आउट ऑल दिस प्रोव्हिजन केअरफुली and you are becoming the JMFC, so need to understand these types of procedure, because अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेही जातील मेन्समध्ये आणि अशा प्रकारचे प्रश्न इंटरव्ह्यूमध्येही विचारले जातात, बिकॉज दिस इज जज वर्क. ओके, सो इथे तुम्हाला तुमचं काम आहे हे आणि तुम्हाला जज बनायचं आहे. मग विड्रॉल आणि ट्रान्सफर हे 24 मध्ये दिले आहे, आणि 25 दिस इज सुप्रीम कोर्ट ट्रान्सफर सूट्स असं इथे दिले आहे. आणि इथेच तुम्हाला 2000चा पहिला फाईनही पाहायला मिळणार आहे, विच इज वॅक्शिशियस अँड डिले साठीचा जो पिटिशन फाईल झालं असेल तर. सो आपण 25 पर्यंत एक्झॅक्टली सेक्शन्स तुमचे तर कव्हर केलेच आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूशन्स ऑफ सूट इन्स्टिट्यूशन्सला प्रश्न जर आला तर येऊ शकतो डेफिनेटली, आणि यू कॅन ऑल्सो कनेक्ट विथ ऑर रीड विथ द ऑर्डर 4 ऑफ दिस सिव्हिल प्रोसिजर कोड. हे तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. त्यानंतर समन्स अँड डिस्कवरी विच इज रीड विथ ऑर्डर 5 ऑफ दी सिव्हिल प्रोसिजर कोड. हे तुम्हाला ऑर्डर 5 मध्ये जावं लागेल, आणि ऑर्डर 5 मध्ये तुम्हाला पार्ट मध्ये ऑर्डर 5 करणं गरजेचं आहे.
मग त्याच्यामध्ये तुम्हाला समन्स बाय दी कोर्ट बघायचं आहे रूल 9 पासनं. सबस्टिट्यूटेड सर्व्हिस बघायचे, सबस्टिट्यूटेड प्रोसिजर बघायची आहे, समन्स टू द डिफेंडंट बघायचं आहे. त्याच्यामध्ये बाय हँड सर्व्हिस बघायची आहे, प्रोक्लेमेशन्स बघायचे आहेत. हे पार्ट्समध्ये तुम्हाला कारण ऑर्डर 5 खूप मोठी आहे आणि मस्ट राईट दिस सेक्शन्स रीड विथ ऑर्डर 5 हे तुम्हाला करायचे आहेत. तर मग 27 पासून तर 32 पर्यंत तुम्हाला हे बघायचंय की समन्स टू द डिफेंडंट, डिफेंडंटला समन्स पाठवायचं आहे. सर्व्हिस ऑफ समन्स वेअर डिफेंडंट रिसाइड्स इन अनदर स्टेट असेल तर काय कराल, फॉरेन समन्ससाठी काय प्रोव्हिजन आहे, पॉवर टू ऑर्डर डिस्कवरीज अँड लाईक विच इज एनी डॉक्युमेंट्स अँड एक्सेट्रा, अँड समन्स टू द विटनेस काय कशा पद्धतीने पाठवायचा, अँड पेनल्टी फॉर डिफॉल्ट जर आला नाही सर्व्हिस ऑफ समन्सवर तर काय पेनल्टी राहील, दॅट इज फोर फीचर ऑफ द प्रॉपर्टी, 5,000 रुपीज पेनल्टीज अँड अरेस्ट ऑल्सो, सिव्हिल अरेस्ट सुद्धा याच्यामध्ये आहे. त्यामुळे 27 ते 32 सेक्शन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ करायचे आहेत अँड रीड विथ द ऑर्डर 5. आता ऑर्डर 5 मध्ये मेन्शन एक्झॅक्टली एखादा पार्ट विचारलाय का किंवा पूर्ण ऑर्डर 5 विचारली आहे का हे तुम्हाला थोडंसं त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे, ध्यान ठेवायचं आहे की नेमकं आपल्याला काय विचारलं आहे कनेक्टिव्हली ऑर्डर 5 मधून. त्यानंतर जजमेंट अँड डिग्री प्लीज ऑर्डर 20 तुम्हाला प्रॉपरली करायची आहे. इथे एकच सेक्शन दिलाय विच इज रीड विथ ऑर्डर 20, बट ऑर्डर 20 मध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला करावं लागणार आहे. वाय, बिकॉज माझ्याकडे आता पुस्तक नाही आहे सध्या सिव्हिल प्रोसिजर कोडचं, ही पीडीएफच आहे. तरी आपण ट्राय करूया की 20 मधनं तुम्हाला इथे काय काय करायचं आहे. 20 मधनं तुम्हाला एक्झॅक्टली जजमेंट पूर्ण करायचं आहे, डिक्री, कंटेंट ऑफ डिक्री आणि पूर्ण प्रकारे डिक्री किती प्रकारची आहे वगैरे हे सगळं तुम्हाला तिथे करणं गरजेचं आहे. त्यामध्ये मीन प्रॉफिट वगैरे सुद्धा. इंटरेस्ट हा सेक्शन 34 मध्ये आहे, याला कुठल्याही प्रकारची ऑर्डर कनेक्ट करायची गरज नाही आहे. आणि जो इंटरेस्ट आहे हा तुम्हाला शॉर्टसाठी डेफिनेटली येऊ शकतो. अँड कॉस्ट जो आहे 35 मध्ये हे तिन्ही प्रोव्हिजन तुम्हाला करायचे, कॉस्ट, कंपेन्सेटरी कॉस्ट अँड ऍडजस्टमेंट विच इज डिले, हे तिन्ही सेक्शन करून तुम्हाला ऑर्डर 20A शी कनेक्ट करणं इथे गरजेचं आहे. त्यानंतर एक्झिक्युशन प्रोसिजर, एक्झिक्युशन मध्ये 36-37 दिलेलेच आहे, त्याच्यामध्ये हे तुम्हाला सेक्शन पूर्ण करावे लागेल आणि रीड विथ ऑर्डर 21 तुम्हाला इथे करावी लागणार आहे. 21 मध्ये तुम्हाला पूर्ण पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक्झिक्युशन ऑफ मोबाईल प्रॉपर्टी, कोर्ट पेमेंट असेल, एक्झिक्युशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी असेल, एक्झिक्युशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रॉपर्टीज असेल, हे सगळं करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर क्वेश्चन्स टू बी डिटरमाइन द कोर्ट एक्झिक्युटिंग अ डिग्री, हे सगळं एक्झिक्युशनचा पार्ट आहे. याच्यामध्ये येऊ शकतं तुम्हाला की जर ट्रान्सफर झाली असेल डिग्री तर त्या कोर्टाचे पॉवर्स काय काय वगैरे आहेत. याच्यामध्ये हे सेक्शन्स थोडे महत्वाचे तुमचे आहेत. लीगल रिप्रेझेंटेटिव्ह LR बद्दल शॉर्ट नोट्स एक्सपेक्टेड आहे, बट 10 to 20% चान्सेस आहे, अदरवाईज येण्याची शक्यता नाही आहे. त्यानंतर प्रोसिजर इन एक्झिक्युशन हे जे आहे ते तुम्हाला ऑर्डरशी कनेक्ट करूनच वाचावं लागणार आहे आणि एका लेक्चरमध्ये मी काय कोणीच हे कव्हर करू शकणार नाही, बिकॉज दिस इज द एक्झिक्युशन प्रोसिजर, एक्सेस 6 रूल त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर अरेस्ट अँड डिटेन्शनची प्रोसिजर तुम्हाला विचारण्यात येऊ शकते, तर तुम्हाला ही पूर्ण प्रोव्हिजन्स करणे गरजेचं आहे. अटॅचमेंट वगैरे मोस्टली तर तुम्हाला सेक्शन 60 डायरेक्टली विचारू शकतात की प्रॉपर्टी लायबल टू अटॅचमेंट अँड सेल इन एक्झिक्युशन अँड एक्सेप्शन्स, की कुठली प्रॉपर्टी अशी आहे एक्सेप्शन्स मध्ये की ती तुम्ही अटॅच करू शकत नाही. तर सेक्शन 60 हा खूप मोठा आहे आणि मस्ट डू इट, मस्ट रीड दिस सेक्शन, मी असं तुम्हाला म्हणू शकेन. तुम्हाला ते करावंच लागणार आहे, ठीक आहे की नाही. त्यानंतर पुढे येऊया आपण, परचेसिस टायटल वगैरे हे सगळं काही येणार नाही तुम्हाला, त्यामुळे नाही केलं तरी ते चालेल. डिस्ट्रीब्युशन ऑफ असेट्स पण येण्याची शक्यता 0% असते, त्यामुळे ते येण्याची काही चान्सेस नाही आहे. त्यामुळे नंतर कमिशन जे आहे ते ऑर्डर 26 तुम्हाला डेफिनेटली करणं गरजेचं आहे, कमिशन, सो प्लीज करा. त्यानंतर कमिशन्स नंतर पॉवर ऑफ ए कोर्ट टू इश्यू कमिशन्स, हे चारही सेक्शन तुम्हाला, आणि इथे एक्झॅक्टली कुठला पार्ट कमिशनचा विचारलाय का किंवा पूर्ण ऑर्डर विचारली का हे तुम्हाला लक्षात घेणे गरजेचं आहे. सूट्स इन अ पर्टिक्युलर केसेस, सूट इन अ पर्टिक्युलर केसेस काय आहे त्याच्यामध्ये, सूट अगेन्स्ट द गव्हर्नमेंट सेक्शन 80 डायरेक्टली कितींदा विचारलेला आहे तुम्हाला माहिती आहे, खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. सॉरी, त्यामुळे सेक्शन 80 तुम्हाला करणे गरजेचं आहे. नोटीस त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात, आय थिंक 2019 असो किंवा 17 असो, या 2-3 पेपरमध्ये तुम्हाला विचारण्यात आलेली आहे. त्यानंतर सूट्स अगेन्स्ट एलनी वगैरे तर येत नाही, कुठल्याही प्रकारे तुम्हाला तेवढं काही जास्त त्याची करायची गरज नाही आहे, त्यामुळे तुम्ही नाही केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम, ठीक आहे की नाही.
त्यानंतर तुम्ही पुढे येऊ शकता सूट्स अगेन्स्ट नाही, काही गरज नाही हे तुम्हाला करण्याची. त्यानंतर इंटरप्लिडर सूट तुम्हाला करणे गरजेचं आहे. रीड विथ आय थिंक ऑर्डर 35 तुमची जी आहे ते करा तुम्ही. ठीक आहे की नाही. ही ऑर्डर करणे ही तुम्हाला पूर्ण गरजेचे आहे की इंटरप्लिडर सूट काय आहे वगैरे. त्यानंतर पुढे येऊया आपण. दुसरा आहे स्पेशल केसेस. डेफिनेटली 36 हे तुम्हाला सेक्शन आणि ऑर्डर करणे गरजेचं आहे. त्यानंतर पब्लिक न्यूसन्सेस अँड ऑर्डर, याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला सेक्शन 91 किंवा 92 बद्दल शॉर्ट नोट येऊ शकते. अदरवाईज याच्या व्यतिरिक्त काही येणे गरजेचं नाही आहे. सप्लिमेंटल प्रोसिडिंग डेफिनेटली येऊ शकतं. ठीक आहे की नाही. त्याच्यानंतर अपील्समध्ये अपील चान्सेस कमी आहे. ऑर्डर काही करायची गरज नाही तुम्हाला. रीड विथ ऑर्डर इतकं लिहिलं तरी चालेल. अपील फ्रॉम दी ओरिजिनल डिग्री वगैरे येऊ शकतं, ते एकदा रीड आउट करा. बट चान्सेस कमी असतात. तेवढे काही अजून क्वेश्चन्स त्याबद्दल पाहायला भेटलेले नाही आहे. ओके, सो सेकंड अपीलवर मात्र असंच डायरेक्टली असाच प्रश्न शॉर्ट नोटवर वगैरे येऊ शकतो. त्यानंतर अपील फ्रॉम दी ऑर्डर. त्यानंतर जनरल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द अपील टू द सुप्रीम कोर्ट. एकदा रीड आउट करा म्हणजे लक्षात राहील. बट हे मात्र शॉर्ट नोट्सला तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहे. रिफरन्स, रिव्ह्यू आणि रिव्हिजन आणि रीड विथ ऑर्डर. ओके, सो हे तिन्ही तुम्हाला करणे गरजेचं आहे. जे ऑर्डर 46 सॉरी 47 46 47 आणि ऑर्डर रिव्हिजनची नाही आहे. 46 आणि 47 असं ऑर्डर याची आहे. 46 47. ओके, मी रॉंग असेल तर तुम्ही मला सांगा. माझ्याकडे बुक नाही आहे. सो ऑर्डर्स याच्यामध्ये समोर दिलेले आहे. ओके, सो special provisions relating to the high court not being, don't read this provisions, काही गरजेचं नाही आहे. त्यानंतर पार्ट 10 मध्ये जर आपण गेलो इथे, तर इथे रूल्स दिलेले आहेत तुम्हाला. तर इथे मला नाही वाटत की कुठल्याही प्रकारे तुम्हाला मेन्स एक्झामिनेशन साठी हे करणे गरजेचं आहे. त्यानंतर मिसलिनियस मध्ये जर आपण आलो तर मिसलिनियस मध्ये तुम्हाला एक्झम्पशन्स ऑफ ए सर्टन वुमेन फॉर पर्सनल अपीअरन्स किंवा एक्झम्पशन्स टू अपियर बिफोर दी कोर्ट असा कंबाईनली प्रश्न एखादा येऊ शकतो. त्याची थोडीशी तयारी ठेवायला हरकत नाही. त्यानंतर 144 दॅट इज रेस्टिट्यूशन तुम्हाला डेफिनेटली शॉर्ट नोटला येतच. त्यानंतर पुढे श्युरिटीज लायबिलिटी ही शॉर्ट नोटला येऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला 148A दॅट इज राईट्स टू लॉज कॅविट येऊ शकतो. कॅविट तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे सेव्हिंग ऑफ इनहरंट पॉवर ऑफ द कोर्ट येणं गरजेचे नाही आहे. बट रीड वन्स तुम्ही रीड करू शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला सेक्शन्स मधून मी सांगितलं आहे. म्हणजे सीपीसीला आपल्याला कशात छोटं कसं करता आलं. इथे तुम्ही आत्ता जर बघितलं तर सीपीसी मधनं इतकाच अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुम्ही सेक्शन्स बघितलेत, आता मी जेवढे सेक्शन सांगितले तेवढंच करणं गरजेचं आहे. बट आता सपोज आपण ऑर्डरमध्ये जर गेलो तर ऑर्डरमध्ये अशा खूप मोठ्या ऑर्डर्स आहेत. त्यामध्ये काही असे वेगळे प्रोव्हिजन्स दिले आहेत. लाईक आता इथे प्लेनचे सेक्शनच नाही आहे. तर प्लेन WS मग ह्या ऑर्डर करणं गरजेचं नाही का? डेफिनेटली त्या सगळ्या ऑर्डर करणं गरजेचं आहे. तर या आपण आता ऑर्डरकडे वळूया. दॅट इज द फर्स्ट स्केड्यूल पार्ट 1 पार्टीज टू सूट. डेफिनेटली पार्टीज टू सूट मीन्स यामधनं नेहमी प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे दॅट इज मिस जॉईंडर अँड नॉन जॉईंडर ऑफ द पार्टीज. दिस इज IMP. हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. हू मे बी जॉईंड ॲज अ प्लेंटिफ हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. ठीक आहे की नाही. मग हे अशा प्रकारचे मी इथे 2 प्रश्न तुम्हाला सांगितले आहे या ऑर्डरमधनं. हे तुम्हाला करणं गरजेचे आहेच. बाकी तुम्ही नाही केलात तरी चालेल. बट यू मे रीड ऑल द रूल्स फ्रॉम दिस ऑर्डर. अँड कन्सेप्ट क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण रूल नाही आठवले तर काही हरकत नाही. 1 ते 13 आपण लिहू शकतो विच इज रिगार्डिंग द पार्टीज टू सूट. बट बेसिकली हे असे रूल्स करणं महत्वाचे असतात. त्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे की दॅट इज ऑर्डर 1.8. ओके, दॅट इज 1 पर्सन मे सूट ऑर डिफेंड ऑन बिहाफ ऑफ द सेम इंटरेस्ट विच इज मीन रिप्रेझेंटेटिव्ह सूट. दिस इज रिअली इम्पॉर्टंट फॉर द शॉर्ट नोट्स. ओके, नाऊ मग आता महत्वाचं सगळंच आहे. मी ही ऑर्डर जी आहे ती कंप्लीट करा फॉर द JMFC मेन्स एक्झामिनेशन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तरी पण त्यापैकी ही जर नाही कंप्लीट होऊ शकत ते हे 3 प्रोव्हिजन्स तरी तुम्हाला करावं लागेल. रूल 8, रूल 9 अँड रीड विथ रूल 13 अँड रूल 1. ओके, नाव कम टू द फ्रेम ऑफ सूट विच इज ऑर्डर 2nd. तर फ्रेम ऑफ सूट इतकं काही येत नाही. पण जॉईंडर ऑफ कॉज ऑफ ऍक्शन्स मध्ये तुम्हाला येऊ शकतं आणि ऑब्जेक्शन तुम्ही जॉईंडर येऊ शकतं.
सो प्लीज ऑर्डर सेकंड सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. 3-4 रोल त्याच्यामध्ये. रिकॉग्नाइज्ड अँड एजंट अँड प्लीडर याच्यामध्ये जर विचारलं तुम्हाला तर सरळ सरळ पूर्ण ऑर्डरच विचारले जातील रिकॉग्नाइज्ड एजंट्स अँड प्लीडर, बट चान्सेस कमी आहे. त्यानंतर आपण पुढे जर सिव्हिल प्रोसिजर मधनं मेन्स एक्झामिनेशन काय महत्वाचं आहे त्याबद्दल जर बघितलं तर इन्स्टिट्यूशन ऑफ सूट ऑलरेडी सेक्शन 26 कनेक्ट करायला मी तुम्हाला सांगितलं आहे. इश्यू ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की पार्ट मध्ये डिवाइड करा. इश्यू ऑफ समन्स मध्ये तुम्हाला 1 ते 8 रूल लिहायचे आहे. जर इश्यू ऑफ समन्स आला तर सर्व्हिस ऑफ समन्स आला तर तुम्हाला सेक्शन रूल 9 पासून जायचं आहे. त्यामध्ये जर तुम्हाला डिलिव्हरी ऑफ समन्स बाय कोर्ट आलं तर रूल 9 हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न कसे बनतात तर प्रश्न अशा प्रकारे बनतात. ठीक आहे की नाही. त्यानंतर पुढे येऊ शकतो. ओके सो याच्यानंतर सॉरी 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 ऑर्डर 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 येस ठीक आहे की नाही. त्यानंतर पुढे येऊ शकतो आपण दॅट इज सबस्टिट्युटेड सर्व्हिसमध्ये. मग ते इथे तुम्हाला 24 मध्येही दिसेल. हे सगळे जे आहे ते सबस्टिट्युटेड सर्व्हिस बद्दल इथे बोलत आहेत. इथे दिले असेल हेडिंग कुठेतरी. हे बघा सबस्टिट्युटेड सर्व्हिस सेक्शन रूल 20 पासून पुढे दिसते तुम्हाला. प्लीडिंग जनरली डेफिनेटली प्लीडिंगवर सरळ सरळ ही क्वेश्चन्स आलेले आहे. ओके डिफाईन प्लीडिंग आणि प्रोव्हिजन्स ऑफ द प्लीडिंग अकॉर्डिंग टू द सिव्हिल प्रोसिजर कोड पण आलेला आहे. त्यातूनही जर तुम्हाला काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स किंवा डिफिकल्ट क्वेश्चन्स तर प्लीडिंग टू स्टेट मटेरियल फॅक्ट अँड नॉट द एव्हिडन्सेस असेही येऊ शकतात. फॉर्म्स ऑफ द प्लीडिंग त्याच्यानंतर तुम्हाला मग इथे व्हेरिफिकेशन ऑफ द प्लीडिंग, स्ट्रायकिंग आउट प्लीडिंग, अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग अँड फेल्युअर टू अमेंडमेंट. amendment of the pleading which is rule 17 must read it आणि must prepare for the mains examination short note साठी. प्लेंट पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतो बट त्याच्यामध्ये प्लेंट मध्ये सगळ्यात जर महत्वाचं काय असेल तर ते आहे खाली दॅट इज रिटर्न प्लेंट अँड रिजेक्शन ऑफ द प्लेंट विच इज रिअली इम्पॉर्टंट. अँड स्ट्रायकिंग आउट द स्ट्राईक आउट आणि स्ट्रायकिंग आउट ही कुठेतरी दिलेलं आहे ते आय थिंक प्लीडिंग मध्ये, तर तेही तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढे येऊ शकतो दॅट डॉक्युमेंट रिलेड अपॉन प्लेंट. त्याच्यानंतर रिटर्न स्टेटमेंट सेटअप अँड काउंटर क्लेम. यामध्ये 3 ऑलरेडी तुम्हाला सेट करून दिले आहे. रिटर्न स्टेटमेंट, सेटअप अँड काउंटर क्लेम. तर रिटर्न स्टेटमेंट काय आहे, मग रिटर्न स्टेटमेंटमध्ये कंटेंट्स काय असायला पाहिजे किंवा ह्या सगळ्या प्रकारचं विचारलं जाऊ शकतं. आणि मोस्ट ऑफ ऑल तुम्हाला इथे सेट ऑफ अँड काउंटर क्लेम दॅट इज 6A to G अँड ऑफकोर्स इथे 6 दॅट इज सेट ऑफ हे तुम्हाला अत्यंत महत्वाचं आहे करणे. हे डोंट स्किप इट. मी एवढ्या कमी वेळात जर इतकं महत्वाचं तुम्हाला सांगते तर याचा अर्थ आहे की डोंट स्किप इट. बाकी तुम्ही स्किप केलं तर चालेल बट मी म्हणेल की जेवढ्या डेप्थ मध्ये स्टडी करता येईल मी असं कधीच म्हणत नाही की हे सोडा किंवा ते सोडा. हा जिथे आता लाईक सूट अगेन्स्ट द एलियन एनिमी, सूट अगेन्स्ट द आर्मी नेव्ही हे नाहीच करायचे असतात. त्याच्यामध्ये काही प्रश्न येत नाही. ते आम्ही डायरेक्टली सांगतो तुम्हाला की नका करू. बट जर 50-50 चान्सेस असेल तर तेही तुम्ही करायला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही म्हणजे टीचर सांगतायत तुम्हाला की हे करा तर डेफिनेटली करा. ते केल्याशिवाय एक्झामला जाऊच नका. जसं की मी तुम्हाला सांगितलं की सेटअप काउंटर क्लेम, हे रिटर्न प्लेन, रिजेक्शन ऑफ प्लेन डेफिनेटली करणं गरजेचं आहे. त्यानंतर अपीयरन्स ऑफ द पार्टीज अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन अपीयरन्स. डेफिनेटली अपीयरन्स ऑफ द पार्टीज अँड कॉन्सिक्वेन्स दिस इज इट सेल्फ अ क्वेश्चन. डायरेक्टली तुम्हाला असं क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे की नाही. सो यामध्ये तुम्ही डायरेक्टली असा हा पूर्ण ऑर्डर तुम्हाला करायला पाहिजे. सेटिंग असाइड अ डिक्री एक्स पार्टी शॉर्ट नोट मटेरियल आहे डेफिनेटली. ऑर्डर एक्स मध्ये एक्झामिनेशन ऑफ द पार्टीज बाय द कोर्ट. डेफिनेटली इट सेल्फ दिस ऑर्डर इज इट सेल्फ अ क्वेश्चन आहे, त्यामुळे इट सेल्फ क्वेश्चन आहे तर डेफिनेटली करा. डिस्कवरी अँड इन्स्पेक्शन्स डेफिनेटली तुम्हाला पूर्ण क्वेश्चन करावाच लागणार आहे, पूर्ण ऑर्डर करावी लागणार आहे. ऍडमिशन पूर्ण ऑर्डर करणे गरजेचं आहे मेन्स एक्झामिनेशन साठी. प्रोडक्शन, इम्पाउंडिंग, रिटर्न डॉक्युमेंट डेफिनेटली कंटिन्यू करा. डोंट स्किप इट ॲट ऑल. मी डायरेक्टली म्हणेल तुम्हाला की स्किप करू नका ह्या सगळ्या ऑर्डर्स तुम्ही. यापैकी मी इथे 1, 2, 3, 4 ह्या 5-6 जर ऑर्डर तुम्हाला स्किप करायला नका म्हणत असेल तर एक तरी क्वेश्चन त्यामध्ये लॉंग मध्ये उतरणार म्हणजे उतरणार 8 मार्काचा. वाय? बिकॉज नेहमीच ठरलेलं असतं आपलं अनालायझेशन असतं की यातनं एक तरी क्वेश्चन डायरेक्टली या ऑर्डरवर ऍज इट इज विचारला जातो. सेटलमेंट ऑफ द इश्यूज अँड व्हॉट इज द इफेक्ट्स ऑफ द सेटलमेंट डेफिनेटली करणं गरजेचं आहे हा क्वेश्चन. डिस्पोजल ऑफ द सूट फर्स्ट हेअरिंग डेफिनेटली करायलाच पाहिजे. समनिंग अँड अटेंडन्स ऑफ द विटनेसेस गरजेचं नाही. 50-50 चान्सेस आहे, येऊ पण शकतं नाही पण शकतं. 50-50 चान्सेस आहे म्हटल्यावर असं म्हणू शकतो की वन्स रीड करून घेऊ शकता जाण्याच्या आधी. ओके पण खूप काही
गरज अशी वाटत नाही की एखाद्या वेळेस नाहीच सिलेबस कव्हर होत असेल तुमच्यासाठी, यू कॅन स्किप इट. बट तरीही एकदा वाचून घ्या. काही सांगू शकत नाही, कारण पेपर सेट करणारी मी नाही आहे की मी म्हणेल की करूच नका. ठीक आहे की नाही, वाचा. बट याला जेवढं महत्व द्यायचं आहे आत्ता ज्या 4-5 ऑर्डर झाल्या इतकं ठीक आहे, येऊ पण शकतं नाही पण येऊ शकत. उद्या जर आलं तर म्हणाल मॅडम तुम्ही तसं म्हटलं, मी तसं म्हणतच नाहीये, येऊ पण शकतं नाही पण जिथे येणं पॉसिबल आहे 6 ऑर्डर पैकी जर एक ऑर्डर येतच असेल तर त्या 6 ऑर्डर करायला हरकत काय आहे. देन द अटेंडन्स ऑफ द विटनेस डिटेन इन प्रिझन, सिव्हिल प्रोसिजर कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर मध्ये दोन्ही ठिकाणी प्रोव्हिजन्स वेगळे आहे. फक्त ऑर्डर इकडे आणि रूल्स आहेत तर तिकडे सेक्शन्स आहेत. तर प्रोव्हिजन एकदा वाचून घ्या, कुठूनही वाचा, सिव्हिल मधून वाचा, क्रिमिनल मधून वाचा, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घ्या. आलं तर दोन्ही ठिकाणी कुठेही तुम्ही लिहू शकता. अडजमेंट डेफिनेटली शॉर्ट नोटला येऊ शकतं हे ॲडजमेंट, आणि अत्यंत सोपं आहे. रेग्युलर सब्जेक्ट आहे आपला. हेअरिंग ऑफ द सूट, एक्झामिनेशन ऑफ द पार्टीज 50-50 येऊ पण शकतं नाही पण येऊ शकत, एकदा रीड करून घेऊ शकता. ॲफिडेव्हिट शॉर्ट नोटला येऊ शकतं, 50-50 आहे ते पण, कंपल्सरी नाही आहे की येणारच किंवा एवढी गॅरंटी नाही आहे. जजमेंट अँड डिग्रीमध्ये तुम्हाला पार्टमध्ये डिवाइड करायचं. एक तर पहिले जजमेंटवर येण्याचे कमी चान्सेस असतात. डिक्रीला टू ची जी डिक्री आहे आपली डेफिनेशन, त्याच्यामध्ये पहिले पाठ करा डेफिनेशन. देन इथून डिक्रीचे तुम्ही कंटेंट्स लिहू शकतात. प्रिपरेशन ऑफ डिक्री इथून खाली दिलेले आहे, तर ते तुम्हाला पार्टमध्ये डिवाइड करून क्वेश्चन्स तयार करावे लागतील. आणि मग नंतर जावं लागेल. यामध्ये मीन प्रॉफिट बद्दल पण दिलेलं आहे, जजमेंट अल्टरेशन, जजमेंट, हे सगळं इथून इथपर्यंत जजमेंट दिलेलं आहे. जजमेंट यायचे चान्सेस कमी असतात, कारण ऑलरेडी आपल्याला प्रॅक्टिकली जजमेंट दिलं असतं, पण डिग्रीवर 100% क्वेश्चन्स येतातच. कॉस्ट ऑलरेडी सांगितलं आहे, सेक्शन्स रीड विथ करा. त्यानंतर एक्झिक्युशन ऑफ द डिग्रीमध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाचं आहे की पार्ट्समध्ये जायचंय. सगळ्यात आधी पहिले रूल मोजून घ्या की पेमेंट अंडर द डिग्री किती आहे. डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, पेमेंट अंडर डिग्री याचे किती रूल्स आहेत? 2 रूल्स आहेत. त्याला वेगळं काढा, त्याचा एक क्वेश्चन्स आणि आन्सर रायटिंगमध्ये तयार करून ठेवा. कोड एक्झिक्युटिंग अ डिग्री दॅट इज 3 to 9 रूल आहे. क्वेश्चन ॲज इट इज तयार होऊ शकतो. अप्लिकेशन फॉर द डिग्री, दिस इज कॉल्ड द आरडी इन अ जनरल लँग्वेज, विअरली लीगल लँग्वेज. सो किती रूल आहे? तर 10 पासून रूल तुमच्या समोर होतात 23 पर्यंत, तर तुम्हाला हे राईट डाऊन करायचे क्वेश्चन्स बनू शकतो. प्रोसेस फॉर एक्झिक्युशन 24-25 आहे, क्वेश्चन बनू शकतो. आता 21 ऑर्डर मधनं किती क्वेश्चन बनणार आणि ते कसे बनतात ते इथनं बनतात, लक्षात ठेवा. स्टे ऑफ एक्झिक्युशन 26 ते 29 पर्यंत तुम्हाला करणे गरजेचं आहे. मोड्स ऑफ एक्झिक्युशन आहे, रूल 30 ते 40 पर्यंत आहे, 10 रूल्स आहे. अटॅचमेंट ऑफ दी प्रॉपर्टी, मग अटॅचमेंट ऑफ दी प्रॉपर्टीमध्ये खूप मोठं आहे. त्यामध्ये तुम्हाला मूवेबल प्रॉपर्टी वगैरे हे सगळं करायचं आहे. वेगवेगळे प्रश्न तुम्हाला इथे मिळतील. ओके. अडज्युडिकेशन्स, क्लेम्स अँड ऑब्जेक्शन्स डेफिनेटली करा. 2-3च रूल आहे याच्यामध्ये, आय थिंक ओमिट पण केले, 2च आहेत. ओके. त्यानंतर सेल जनरली सुद्धा येऊ शकतो याच्यामध्ये. सेल्स ऑफ कंडक्टेड, हाऊ द सेल इज मेड अंडर द एक्झिक्युशन, हे पण येऊ शकतं. ठीक आहे की नाही. तर याच्यामध्ये 4-5 क्वेश्चन सेल ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस येऊ शकतो. ठीक आहे की नाही. हे थोडेफार तुम्हाला करणे 2-3 रूल गरजेचं आहे. सेल ऑफ इमोबल प्रॉपर्टी ॲज इट इज प्रश्न येऊन गेलेला आहे. सेल ऑफ मुवेबल प्रॉपर्टी ॲज इट इज प्रश्न येऊन गेलेला आहे बघा. सेल ऑफ मुवेबल प्रॉपर्टी, सेल ऑफ इमोबल प्रॉपर्टी येऊन गेलेले प्रश्न आहे बॅक इयरच्या पेपर्समध्ये, प्रिव्हियस इयरच्या पेपर्समध्ये, त्यामुळे तुम्हाला हे करणे गरजेचं आहे. यामध्ये तयारी तुम्ही कशी ठेवायची? तर तयारी तुम्ही एक असंच, जसं की मी इथे सांगते की रूल 82 to 96 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड डील्स विथ द सेल ऑफ इमोबल प्रॉपर्टी फ्रॉम द ऑर्डर टू 81 एक्झिक्युशन सो अँड सो, आणि हे प्रोव्हिजन्स तुम्हाला पाठ करणे गरजेचं आहे. बाकी खूप साऱ्या नोट्स किंवा खूप साऱ्या मटेरियलची जेएमएफसी मेन्स एक्झामिनेशनला खरं तर अजिबातच गरज नाही आहे. याचं कारण असं की ऑलरेडी सगळे प्रोव्हिजन्स इथे जर जास्त प्रमाणात दिले असेल तर जाऊ नका. जिथे आता लाईक मिस जॉइंडर, नॉन जॉइंडर आहे, तर हे नाही दिलंय सीपीसी मध्ये. जसं की सेक्शन 9 आहे, तर नाही दिलंय सीपीसी मध्ये, तर त्याचं मटेरियल तुम्ही बाहेर शोधा. अदरवाईज जर बेअरॅक तुम्हाला सफिशियंट आन्सर रायटिंगचं मटेरियल देत असेल तर बाहेरून कशाला कलेक्ट करायचं किंवा वेळ वाया घालू नका. ओके. रेसिस्टन्स पण येऊ शकतं डेफिनेटली. त्यानंतर इथपर्यंत तुम्हाला रेसिस्टन्सचे करायचं आहे. डेथ, मॅरेज, इन्सॉल्वन्सी क्वेश्चन बनू शकतो डेफिनेटली. आता कळत असेल तुम्हाला की एससीपीसी म्हणजे खूप मोठा विषय आहे आणि त्याला प्रॉपरली आपल्याला करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं, एक तर टाइम टेबल ठेवायचं आहे सिव्हिल प्रोसिजर कोडचा, की सकाळी मी 3 तास सिव्हिल प्रोसिजर डेली वाचणार. असा एक टाइम टेबल तुम्हाला सिव्हिल प्रोसिजरसाठी ठेवावं लागणार आहे, कारण सिव्हिल प्रोसिजर तुमचा 1 महिना तरी संपणार नाही आहे, हे सत्यच आहे. ठीक आहे की नाही. म्हणजे टाइम टेबल आखणं किंवा एखाद्या मोटिवेशन्स प्रमाणे जाणं किंवा डिस्कशन्स, ह्या सगळ्या गोष्टी यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. ग्रुप स्टडी करत असाल तर ते पण चालेल, सगळे मिळून, की तुम्हाला झोप येणार नाही वगैरे वगैरे.
अशा प्रकारे प्लॅनिंग करून तुम्हाला हे सगळं करणं गरजेचं आहे. विथड्रॉ ऍडजस्टमेंट सूट जो आहे ऍज इट इज क्वेश्चन बनतो या ऑर्डरवर. त्यानंतर पेमेंट इंटू द कोर ऍज इट इज सूट बनू शकतो, त्या क्वेश्चन्स बनू शकतो. सेक्युरिटी फॉर कॉस्ट काही गरजेचं नाही. कमिशन्स मध्ये पार्ट मध्ये हे तुम्हाला करायचं आहे. बघा इथे पार्ट्स दिलेले आहे. अगेन रीड विथ द सेक्शन्स करायचं आहे तुम्हाला, हे तुम्ही करू शकता. त्यानंतर कमिशन झाल्यानंतर सूट बाय अगेन्स्ट द गव्हर्नमेंट पब्लिक ऑफिसर, यस करू शकता, बट ऑप्शनल आहे. 50-50 मध्ये टाकू शकता तुम्ही, कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त नोटीस बद्दल विचारलं जातं आणि सेक्शन्स मध्येही भरपूर प्रमाणात मटेरियल मिळतं की इकडे तुम्हाला यायची गरज नाही पडणार ऑर्डरमध्ये. त्यानंतर काही गरज नाही, विच इज द कॉन्स्टिट्यूशन साठी रिलेटिंग आहे, तर डोंट रीड इट असंही म्हणू शकतो आपण. याला बिलकुल नाही वाचलं तरी चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर आर्मी नेव्ही पर्यंत पण आपल्याला नाही पोहोचायचे, आपण JMFC बनणार आहोत. सो यू कॅन स्किप इट ऑल्सो. सूट बाय अगेन्स्ट द कॉर्पोरेशन्स, यस नाही केला तरी चालेल, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. सूट बाय अगेन्स्ट द फर्म नाही केला तरी चालेल, इट्स ओके. ऑर्डर सूट बाय अगेन्स्ट ट्रस्टी नाही केला तरी चालेल हा ऑर्डर, इट्स ओके. मायनर अँड पर्सनल अनसॉर्टमेंट डेफिनेटली हा क्वेश्चन बनतो आणि तुम्हाला इथनं करणं गरजेचं आहे. सूट रिलेटिंग टू कन्सर्निंग फॅमिली एकदा रीड आउट करून घ्या. 50-50 मध्ये मी सांगते तुम्हाला की ठीक आहे, काही हरकत नाही, नाही वाचलं तरी, बट एकदा रीड आउट केलेलं बेटर राहील. इन कॅमेरा प्रोसिडिंग्स असेल किंवा मग अप्लिकेशन्स ऑफ द ऑर्डर असेल, ड्युटी टू कोर्ट मेक्स इफोर्ट सेटलमेंट, थोडंफार रीड आउट केलं तर चालेल, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. सूट बाय इंडिजन पर्सन डेफिनेटली रीड करणं गरजेचं आहे, कारण इथे इंडिजन पर्सनवर अनेकदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो रीड फुल ऑर्डर अँड इच अँड एव्हरी सेक्शन्स ऑल्सो. मॉर्गेजवर इतका येत नाही, त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करणार नाही की हा क्वेश्चन्स तुम्ही करा वगैरे, कारण खूप मोठा पण आहे, त्यात वेळ पण फार जास्त जाईल. एकदा जरी रीड करायचं असेल तरी जास्त वेळ जाईल, त्यामुळे मी तुम्हाला ते सांगणार नाही. सो मॉर्गेज वी कॅन स्किप इट. नाव कम टू द इंटरप्रिटर सूट रीड विथ 88. ओके, डेफिनेटली तुम्हाला करायचं आहे. याच्यावर ऍज इट इज क्वेश्चन बनतो आणि ऑर्डर पूर्ण लिहावी लागते. 6च रूल आहे, जास्त रूल नाही. स्पेशल केस सेक्शन 90 मध्ये आपण जाऊ शकतो आणि रीड विथ सेक्शन. समरी प्रोसिजर येऊ शकतं डेफिनेटली. लॉंग क्वेश्चन्स मध्ये समरी क्वेश्चन्सला येऊ शकतं, त्यामुळे प्लीज ऑर्डर ही करा. त्यामध्ये अटॅचमेंट बिफोर जजमेंट 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. यू नो दॅट अँड ऑल दिस इज द डायरेक्टली क्वेश्चन्स फ्रॉम द प्रिव्हियस इयर पेपर्स. सो प्लीज रीड इट अँड चांगल्या प्रकारे तुम्ही प्रिपेअर करा. प्लीज प्रिपेअर इट वेल. Then come to the next order, that is temporary injunction. Yes, definitely interlocutory order and temporary TI दोन्हीही कन्सेप्टवर क्वेश्चन बनू शकतात. सो प्लीज रीड इट अँड प्रिपेअर इट वेल. अपॉइंटमेंट ऑफ द रिसिव्हर क्वेश्चन्स खूपदा येऊन गेलेला आहे. सो प्लीज रीड इट अँड प्रिपेअर इट वेल. अपील्स फ्रॉम द ओरिजिनल डिग्री येऊ शकतं. सो यू कॅन प्रिपेअर फॉर इट. स्टे प्रोसिडिंग्स ऑफ द एक्झिक्युशन्स येऊ शकतं. प्रोसिजर फॉर द ऍडमिशन्स ऑफ अपील काही गरजेचं नाही, मग ह्या अपीलच्या ज्या आहेत त्या तुम्ही स्किप करू शकता. डोंट वरी, ठीक आहे की नाही. त्याच्यानंतर आपण येऊया रेफरन्सवर. डेफिनेटली रेफरन्स मधले प्रोव्हिजन्स तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर रिव्ह्यू मध्येही तुम्हाला ऑर्डर्स करायचे आहेत. मिसलिनियस अँड चार्टर्स हायकोर्ट्स हे तुम्हाला स्किप करायचे आहेत ऑर्डर. त्यानंतर प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉजेस कोर्ट आणि हे पण नाही केले तरी बिलकुलच काही हरकत नाही. आता तुम्हाला मी इथे लिस्ट दिलेली आहे की सेक्शन्स आणि ऑर्डरची, की आपल्याला एक्झॅक्टली कुठले सेक्शन्स करायचे आहेत आणि कुठले ऑर्डर करायचे आहेत, ठीक आहे की नाही. आणि यामध्ये आपल्याला सेक्शन्स असो किंवा ऑर्डर्स असो, एक्झॅक्टली फार महत्वाची स्ट्रॅटेजी आज मी तुम्हाला इथे सांगितली आहे. लिस्ट झालेले आहे आणि सेक्शन्स पण झालेले आहे. त्यामध्ये पुढे येऊया आपण डेफिनेशन्सवर. आता मी CPC तुम्हाला शिकवणार तर नाही आहे, इथे 1 तासाचं आपलं डेली लेक्चर्स आहे, बट तरीही एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला इथे सांगते आहे काही क्वेश्चन्स घेऊन. दॅट इज 2-2. मी जसं सांगितलं की 2-2 मध्ये डिग्री आहे आणि रीड विथ ऑर्डर 20 विच इज गिवन द रूल प्रिपरेशन्स ऑफ द डिग्री अँड कंटेंट्स ऑफ द डिग्री, हाऊ मेनी टाइप्स ऑफ द डिग्री विच इज द प्रिलिमिनरी डिग्री अँड द फायनल डिग्री विच इज गिवन इन द ऑर्डर 20 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड. सो यामध्ये काय आहे की डिग्री जे आहे तर डेफिनेशन्स, हाऊ टू रिमेंबर द डेफिनेशन्स आणि डेफिनेशन्स आपल्याला कशा करायच्या आहेत. तर एक उदाहरण थोडंसं स्ट्रॅटेजीसाठी बघूया आपण की डिग्री मीन्स द फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ एन adjudications which so far as regard the court expressing it conclusively determines the rights of the parties which regards to all or any of the matters in the controversy. डेफिनेशनला हात लावण्याच्या आधी सगळ्यात आधी डिग्री म्हणजे काय, ते इट्स अ फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ एन adjudication. ओके, इट्स अ फॉर्मल एक्सप्रेशन. हा एक जस्ट फॉर्मल एक्सप्रेशन आहे. आपण जेव्हा जेव्हा एखादा
मूवी बघतो तर त्याच्यामध्ये काय आहे ट्रेलरचं. ट्रेलर इज अ फॉर्मल एक्सप्रेशन्स, की यामध्ये एक्झॅक्टली काय मेन्शन आहे याचं फॉर्मल एक्सप्रेशन्स. ओके, नाऊ जर तुम्ही माझा कोर्स परचेस केला तर मी डिस्क्रिप्शन देते की याच्यामध्ये हे मेन्शन आहे. So this is the expression आहे. It's a formal expression of my course. What are the lectures and what are the material includes in my course. So formal expressions, but what कशाच आहे adjudications. Adjudications means न्याय निवाडा. सो न्याय निवाड्याचं फॉर्मल एक्सप्रेशन्स आपल्याला इथे बघायला मिळते. म्हणजे न्याय निवाडा जो आहे त्यात इज कॉल्ड द जजमेंट. जजमेंट हे 1000 पानाचं पण असू शकतं, जजमेंट हे 200 पानाचं पण असू शकतं. मग आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर उद्या तुम्हाला काम पडलं तर जजमेंट नाही घेऊन फिरणार आहे प्रॉपर्टीच्या एक्झिक्युशनसाठी कलेक्टर ऑफिसला जायचंय. तुम्ही जजमेंट घेऊन नाही फिरणार आहे 1000 पानाचं. आता कलेक्टरलाही तेवढं जजमेंट वाचायला कुठे वेळ आहे, तर मग तुम्ही एक डिग्री घेऊन जाता. This is the formal expression. It is just a certificate by the courts, which is on the behalf of the judgments. Okay, it's on the behalf of the adjudication. So decree means the formal expression of an adjudication. So इथे आपल्याला बघायचं आहे ऍडज्युडिकेशनचं फॉर्मल एक्सप्रेशन आहे. आता इतकं जेव्हा आपण एका पर्टिक्युलरली पॉइंटवर डिस्कशन करतो आहे तर डेफिनेटली आपण विसरणार नाही आहे. विच सो फॉर ॲज रिगार्ड द कोर्स एक्सप्रेसिंग इट. एक्झॅक्टली याच्यामध्ये काय होतं, कोर्स एक्सप्रेस करत आहे. काय एक्सप्रेस करताय? कन्क्लुझिव्हली डिटरमाइन्स राईट्स ऑफ द पार्टीज. कन्क्लुझिव्हली म्हणजे फायनली कन्क्लुजनवर कोर्ट पोहोचला आहे आणि याच्यामध्ये राईट्स ऑफ द पार्टीज, की कुठल्या पार्टीला, प्लेंटिफ आणि डिफेंडंटला किंवा प्लेंटिफला आम्ही इथे काय राईट्स डिटरमाइन केलेले आहे. तर म्हणजेच काय, एक फॉर्मल एक्सप्रेशन आहे, त्याच्यामध्ये ऍडज्युडिकेशनचं फॉर्मल एक्सप्रेशन आहे, न्याय निवाडाचं, आणि याच्यामध्ये कॉन्क्लुझिव्हली आम्ही सांगतोय, कॉन्क्लुजन देऊन सांगतोय की एक्झॅक्टली कुणाला काय राईट्स दिलेले आहे विथ रिगार्ड टू ऑल ऑर एनी ऑफ द मॅटर इन अ कॉन्ट्रावर्सी. कशाबद्दल? जे की मॅटर्स दोघांच्याही भांडणामध्ये कॉन्ट्रावर्सी जी होती त्याबद्दल बोलतोय. इट्स मे बी प्रिलिमिनरी और फायनल. मग आता प्रिलिमिनरी काय आहे, फायनल काय, यासाठी तुम्हाला प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचं असतं. मी सॉरी टू इंटरप्ट, बट सगळ्यात आधी महत्वाचं आहे की तुम्ही पुस्तकी ज्ञान न घेता तुम्ही प्रॅक्टिकली पण ज्ञान थोडं घेतलं पाहिजे. प्रॅक्टिकली ज्ञान घेणं याच्यासाठी फक्त आणि फक्त 24 तास 12 तास दिवसभर कोर्टात जाऊन बसणे गरजेचं नाही आहे. कन्सेप्ट जरी क्लिअर असेल ना तरी प्रॅक्टिकली ज्ञान आपण त्याला म्हणतो, की एक्झॅक्टली प्रिलिमिनरी डिग्री म्हणजे काय याचं मला सॅटिस्फॅक्शन हवंय. सो व्हॉट इज एक्झॅक्टली द प्रिलिमिनरी डिग्री? प्रिलिमिनरी डिग्री म्हणजे एक्झॅक्टली प्रॅक्टिकली काय ऍड करण्यात येत असतं, प्रॅक्टिकली ती डिग्री कशी असते, प्रिलिमिनरी डिग्री. ओके, तर मग त्यामध्ये काय काय मेन्शन असतं, मग यामध्ये कुठे जावं लागणार हे बघा. सिव्हिल प्रोसिजर कोड हा असा एक सब्जेक्ट आहे याच्यामध्ये आपल्याला बाहेर सपोर्टिव्ह काही बघायची गरजच पडत नाही. प्रिलिमिनरी डिग्री काय, तुम्ही ऑर्डर 20 मध्ये जाऊ शकता आणि ऑर्डर 20 मध्ये क्लिअर करतो तुम्हाला की व्हॉट इज द प्रिलिमिनरी डिग्री. पण यासाठी तुम्हाला अनेक रेफरन्स बुक्स वाचणे गरजेचे असतात ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, आणि फार याला फार वेळ पण लागतो. क्लिअर का? कारण की एक एक कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर करायची असेल तर रेफरन्स बुक वाचावी लागतील. सो दिस इज द प्रोसिजर टू डेप्थ स्टडी असं आपण याला म्हणू शकतो. सो फायनल डिग्री काय, इट शॅल डीम्ड टू बी द इन्क्लूड द रिजेक्शन ऑफ क्लेम. मग आता हे आन्सर तुमचं वाढतच जाणार आहे. मग या आन्सरला आपण लॉंग आन्सर कसं प्रेझेंट करणार, तर सगळ्यात आधी की व्हॉट इज द डिग्री, त्यानंतर त्याच्यामध्ये फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ द एज्युडिकेशन म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पुढे बनवू शकतो की कॉन्ट्रोवर्सी म्हणजे काय, किंवा कॉन्ट्रोवर्सी बिटवीन द पार्टीज कशाला आपण म्हणायची, त्यामध्ये प्रिलिमिनरी डिग्री आणि फायनल डिग्री म्हणजे काय आहे, कॉन्क्लुझिव्हली डिटरमाइन म्हणजे काय आहे, रिजेक्शन ऑफ प्लेंट काय आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी ऍडज्युडिकेशन्स म्हणजे काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शिकणं गरजेचं आहे किंवा महत्वाचं असतं. क्लिअर? सो यामध्ये मग डिग्री होल्डर ही आपण लिहू शकतो, जजमेंट डेटाराही लिहू शकतो. यामध्ये अशा प्रकारे आपण याचं लॉंग आन्सर त्याला डेफिनेटली करू शकतो. यासाठी प्रिपरेशन अगदी डेप्थ मध्ये असणं गरजेचं असतं. तुमच्या आपल्याकडे आता सध्या ही प्रोसिजर झाली आहे की माझ्याकडे कुठल्या तरी क्लासेसच्या नोट्स आहे, बैरॅक्ट आहे, मी प्रिलिम्स पास झालोय आहे, मग आता याच्यावर मेन्सवर मी रट्टा मार करणार, किंवा डेफिनेटली रट्टा मार करणे सुद्धा 50% कामाला येतच. असं नाही आहे की तुम्ही पाठांतरण केलं, रट्टा मार केला आणि मला काहीच कामाला नाही आलं, असं होत नाही. रट्टा मारणे सुद्धा कामाला येतं, डेप्थ मध्ये अभ्यास करणे सुद्धा कामाला येतं, सगळंच कामाला येतं तुम्हाला. बट सगळ्यात महत्वाचं असतं की तोच क्वेश्चन जो वाचून गेलाय त्याच प्रकारे तिथे उतरेल हे असं होत नाही.
मग त्यामुळे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की एका पर्टिक्युलर प्रोव्हिजन्सवर क्लिअरली इथे सगळ्या गोष्टी करणे गरजेचे असतात आणि त्याच्यामध्ये डेप्थ स्टडी करणे गरजेचे. त्यामुळे अशा प्रकारे आता लाईक डिग्री केलं तशाच प्रकारे तुम्ही येऊ शकता समोर सुद्धा लाईक मीन प्रॉफिट आहे. मग मीन प्रॉफिट हा सुद्धा तुमचा महत्वाचा प्रश्न बनू शकतो. अगेन 20 ऑर्डरमध्ये तुम्हाला मीन प्रॉफिट बद्दल सांगितलं आहे. So what is exactly the mean profit? The property means thus profit. The mean profit, okay? Mean profit means thus profit. अशा प्रकारचं profit की which the person wrongfully possessions of the property actually receives or might with ordinary diligence. आता जेव्हा आम्ही शिकवतो बॅच मध्ये आहात तो थोड्याशा वेगळ्या वेनी शिकवतो. जसे जणू काही ह्या शब्द जे आहेत ते तुमच्या माइंडमध्ये एक मेमरीमध्ये फिट व्हावे अशा प्रकारे. तर तसंच तुम्हालाही मी इथे स्ट्रॅटेजी देत आहे रेग्युलरली क्लासेस सारखी की रॉंगफुली पजेशन्स हे अत्यंत महत्वाचं असतं आणि ऍक्च्युअली पजेशन्स किंवा ऍक्च्युअली प्रॉफिट रिसीव्ह करणे ही गरजेचं असतं. जणू काही ती माझीच प्रॉपर्टी आहे अशा प्रकारे जे की दुसऱ्याला मिळणार होतं. ठीक आहे की नाही. मग टुगेदर विथ इंटरेस्ट ऑन सच प्रॉपर्टी बट शाल नॉट इन्क्लूड अ प्रॉफिट ड्यू टू द इम्प्रुव्हमेंट्स. आता याची खूप सारी स्टोरी आहे. याची मी तुम्हाला चित्र वगैरे काढून अशा प्रकारे थोडंफार शिकवत असते आणि प्रयत्न करत असते की प्रॉफिट जे आहे ते इम्प्रुव्हमेंट मधून घेतलं असं त्याला कसं म्हणायचं किंवा एक्झॅक्टली मीन प्रॉफिटला आपण काय काय लिहू शकतो की मीन प्रॉफिटमध्ये कशा कशा कुठल्या कुठल्या सूटमध्ये तुम्हाला मीन प्रॉफिट तुम्ही मागू शकता. ठीक आहे की नाही. मग एक्झिक्युशन मध्ये मीन प्रॉफिट कसं दिलं जातं, कोर्ट पहिले मीन प्रॉफिट देतं की पजेशन देतं, हे सगळं आपल्याला क्वेश्चन्स मध्ये उतरवणं गरजेचं असतं. तर ठीक आहे, अशा प्रकारे आज आपण सिव्हिल प्रोसिजर कोड मधनं काय करायचं आहे हे बघितलं आहे. आणि मी आता व्हिडिओ थांबवतीये आपला, जस्ट वेट. आणि आपण बाकीचे जे डिस्कशन्स आहेत ते करूया. ठीक आहे, व्हिडिओ थांबवू.